बातमी जळगावमधून आहे। गिरणा धरण 100% भरले आहे। धरणातून 22,284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरण भरल्यानं जिल्ह्यातील 175 गावांच्या पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय। जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेले गिरणा धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे। सध्या आपण त्याच गिरणा धरणावर उभे आहोत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी गिरणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जो आहे तो गिरणा नदी पात्रामध्ये सुरू आहे। सध्याच्या स्थितीमध्ये गिरणा धरणाचे 6 वक्रद्वार जे आहे ते 90 सेंटीमीटरने या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे। आणि खरं तर या ठिकाणी गिरणा धरणावर अर्ध्यापेक्षा जास्त जळगाव जिल्ह्याची सिंचनाची असेल पिण्याची तहान जी आहे ती अवलंबून असते। आणि सध्याच्या स्थितीमध्ये गिरणा धरण 100% भरल्याने ओव्हरफ्लो झाल्याने खरं तर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। गिरणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाचे 6 वक्रद्वार जे आहेत ते 90 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे। आणि हे खास दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट सागर खेडकर सह मी खेमचंद कुमावत, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव।